आता राज्यातल्या पावसाची बातम्या पाहूयात। पाथर्डी शहरातल्या जुन्या बसस्थानकाच्या पुनर्बांधणीनंतर पहिल्याच हलक्या पावसात याला तळाचं स्वरूप आलं। शहरातल्या नाईक चौक आणि उर्दू शाळा परिसरात आलेलं पाणी साचल्यानं संपूर्ण परिसर जलमय झाला। पाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था नसल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। गुहागर तालुक्यातल्या पालशेत इथल्या माध्यमिक शाळेच्या इमारतीचा भाग मुसळधार पावसादरम्यान कोसळला। वेळीच सतर्कता दाखवल्यानं विद्यार्थी सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। माळशिरस तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला। पहिल्याच पावसामध्ये रेडे गावातल्या ओढ्याला पूर आलाय। नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाने केलं। धरणगाव तालुक्यातल्या गावांमध्ये पहिल्याच पावसामध्ये नाले, पाझर, तलाव, बंधारे तुडुंब भरलेत। त्यामुळे गावामधल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकरी आनंद व्यक्त करतात। श्रीरामपूर तालुक्यामध्ये वादळी पावसाचा केळी बागेला मोठा फटका बसलाय। शेतकऱ्याचं 15 लाखांचं नुकसान झालं। शासनानं तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होती। दाभोळ इथं मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला। विजेच्या खांबावर चढण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मानवी मनोरा रचला। त्या सगळ्या प्रकरणाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला। अमरावती शहरामध्ये अतिवृष्टी झाल्याने अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात पावसाचं पाणी शिरलं होतं। त्यामुळे खासदार बळवंत वानखेडे यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी करत अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला। अमरावतीत झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय जलमय झालं। जिल्हा रुग्णालयाची रवी राणा यांनी पाहणी केली। यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चर्चा करून सूचना दिल्या।